आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर। हो काकाजी ऐका ना, मन एकाग्रच होत नाही ना माह, परेशान परेशान होऊन राहिलोय ना। पण मग चिडता कायले? कोण चिडतंय? चिडलं कोण? मी चिडून बोललो? पाहिलं वहिनी, हो काकाजी हे बी तुम्ही चिडूनच बोलून राहिले। महाराज किती वेळा सांगते तुम्हाला, काकाजी सेवक आहोत ना आपण महाराजांचे। पण मी कष्ट घेतोय ना शांत राहण्याचे। हो पण मी काय म्हणतो, जे कष्ट घेऊन आले ना ते शांतपणे घ्या। पप्पा आता कोणी नाही तो नंदी बैलवाला ढमाक ढमाक ढोलक वाजवतो। हो परीक्षा राहतात ना काकाजी। यमुनेच्या बाबांनी अशा लई कठीण परीक्षा दिल्या ना। हो हो आम्ही स्वतःच्या डोळ्यानं पाहिलं ना। देहभान विसरले होते पितांबर भाऊ, कोणाच्या बी ओशीत बसायचे, ओठ्यावर जायचे, मंदिरात जिथं बसले असं तिथं ध्यान लावायचे। हा असे तल्लीन राहायचे का यमुना ताईले चारायचे, खाण्यापिण्याची शुद्धच नव्हती ना ताईले। म्हणून तर सद्गुरु माऊली गजानन महाराजांची कृपा झाली ना त्यांच्यावर। तर काकाजी शांतपणे विचार करा, महाराज म्हणते तसं करून तर पहा। खरं आहे तुमचं म्हणणं। महाराज मले म्हणे की कुंभार जसं माती तुडवते आणि छान साजरी मऊ माती तयार करते, तसं तुझ्या मनाले तुडव, इट्टल नामाचा जप कर। पण आता चंदूभाऊ माती कुठून आणायची सांगा बरं? ओ भेटते ना माती, चला मी देतो एक बंडी तुम्हाला माती। पण काकाजी महाराज म्हणतात ना तसं मनापासून एकदा प्रयत्न करा। काशी मथुरा पंढरपूर समद महाराजांच्या चरणाशी आहे। चला गण गण गणात बोध, गण गण गणात बोध, गण गण गणात भूते। भास्करा, आमच्या बोलण्याचा अर्थ लक्षात घे ना। माणसाचं मन म्हणजे माती, ज्या मातीत प्रेम, सदाचार, निष्ठा, सद्भावना राहते, त्याचप्रमाणे क्रोध, वैर, दुराचार, दुष्टाचार असे खडे बी राहते। मनाच्या या मातीले जगदीश्वराचं नामस्मरण करत तुडवून वाईट गुणांचे खडे काढून फेका लागते। मग उरलेली माती ही निर्मळ लोण्यासारखी मऊ राहते, त्यात विकार नसते। कठोर कष्ट आणि संकल्पाच्या अग्नीवर तर त्या मातीतून निर्माण झालेलं मडकं भाजा लागते। आणि एकदा का भाजून मडकं पक्क झालं का मग त्यातून शीतल निर्मळ जल प्यायला भेटते। भास्करा, कष्टाचे चटके लागल्या बिगर आत्म्याले थंड करणार निर्मळ पाणी प्यायला भेटत नाही। गण गण गणात भूते। विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल। तू समजव तू या माईले, या घराकडे येणार नाही। माफ कर मले पोरी। या मनाले पिशवीत भरू का मातीत करू? मना ए माया मना, काऊन वाऱ्या संग धावून राहिला रे बाबा तू? स्थिर हो ना, स्थिर हो। गण गण गणात बोलते, विठ्ठल विठ्ठल काय
असा विश्वास असायला लागते राजे हो. काय हरी विठ्ठल, आता या डोसक्याले खलबत्त्यात कुचका. महाराज, मी शरण आलोची तुम्हाला. महाराज वाचवा ना. विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल. मधमाशांच्या पोवळ्यावानी विचारांचं पोवळ राहते मनात. चैर भैर चित्ताचा दगड बसला का विचारांच्या माशा उडायला लागते. मन एकाग्र कर लेकरा. गण गण गणात भूते, गण गण गणात भूते. दया करायची महाराज, शरण आलो मी तुम्हाला. मन एकाग्र करा ना गुरु माऊली. तुम्ही महाराज, तुम्ही साक्षात परब्रह्म सद्गुरु. मी मूर्ख, मी अडाणी महाराज. महाराज, माया अस्थिर मनाले बोट धरून एकाग्रतेच्या शांत ठिकाणी बसवान. शरण आलो मी तुम्हाला. गण गण गणात भूते, गण गण गणात भूते. विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल. तथास्तु. विठ्ठल नामाची गोडी अमृता समान राहते. सावळ्या विठ्ठलाचं रूप गोजीरवान, ते डोळ्यात साठव. भाव मनियान अन तल्लीन हो. जय हरिठ्ठल, श्री हरिठ्ठल. कालिंदी आलं गो आधी. काय झालं ताई साहेब? खायले माहे पाय चेपते. तुमच्या जीवाले बरं वाटत इकून तिकून सारखंच ना. तो बराबर आहे, इकून तिकून सारखंच. माया जगण्या मरण्याने कोणाले फरक पडणार नाही. ताई साहेब, कायले माया आजूबाजूले करते. कायले एकटी हाव म्या, एकटी. आणि माझ्या गर्भात श्वास घेणारा हा जीव, महा बाळ. आता जगायचं ते माझ्या बाळासाठीच. त्याले म्या आणि मले माझ्या गर्भातलं बाळ. खायचंय पण अशी दुष्ट माणसं आहेत कशा निष्पाप जीवानी अजून जग पण बघितलं नाही. त्याचा जीव घेण्यासाठी तडफडून राहिले. महाराज, इतली दुष्ट माणसं राहतात. एकटी हाव म्या, एकटीच राहू दे मले. तू जा कालिंदी. ताई साहेब, कुठे जाऊ म्या? मला कोणाचा आधार आहे? कोणाचाच नाही ना. मूर्ख, लोभी, बिनकामाच्या नवऱ्याजवळ जाऊ म्या? त्याले तर माझी गरजच नाही. ताई साहेब, मी आपण तुमच्यासारखी एकटीच आहे. पण नंतर मला तुम्ही भेटलात.
तुम्ही मायेने आधार दिला, मला समजून घेतलं. तुमची सेवा करतच जगन म्या. खालिंदी ताईसाहेब महाराजांना बी बोलले म्या का माईसाहेब कठोर दिसते पण लई प्रेमळ आहेत. तुम्हाले आणि माईसाहेबांले मला एकत्र आणायचं. हो, तुमची आणि माईसाहेबांची मला गाठ बांधून द्यायची. गणा 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 भूत. तू हसून राहिली माई. कधी कधी महा मन सांगते का हसावं. म्या तुला अंगा खांद्यावर खेळवली, तुझ्या सुख दुःखात म्या तुझ्या सोबत राहिली. हाव ना, तूच तर होती. आई देवाघरी गेली तेव्हा लहान होती म्या, 7-8 वर्षांची होती. मायाजवळ दारव्याला जास्त राहिलीस तू. महा बालपण आठवलं आत्याबाई? हो, कारण बालपणापासून आज पोतूर कधीही कुठली बी गोष्ट अविचारानं केली नाहीस तू. आणि आज केली तेच तर कळून नाही राहिलं ना मला. अगं, ज्या व्यंकोबा सावकाराले संपवण्याचा संकल्प केला होतास तू, तिला माफ करणार तू? हसून कायले राहिली? घर संसार मुलं बाळ असं बोलत होता तू सावकार, आणि तू त्याला काय बोलली? का विचार करा लागल? आत्याबाई, महाराज जशी बुद्धी देतेत तशीच वागते मी. आपल्या समोर शत्रू धूर्त कावेबाज आणि आतल्या गाठीचा असला का नाही की आपल्याला चतुराईनं सावध चाल चाला लागते. महासंकल्प जीव गेला तरी बी डगमगणार नाही. सावकार शिकारी आहे आणि त्यांची समधी सोंग मला समजतेत ना. सावकाराच्या चेहऱ्यावरचा असलेला एक एक मुखवटा मला फाडाचा आहे, पण त्याला सबळ पुरावा हवा. म्हणून सावकाराले खोटी आशा दाखवली म्या, आणि सावकार कल्पनेत हिमले बांधल, आणि नारायणीले आपण फसवलं. या भ्रमात अजून एक चूक करल, आणि म्या त्याच संधीची वाट पाहून राहिली आत्याबाई. एकदा का सावकार आले, म्या पुराव्या सकट धरला का सावकार संपला. गण गण गणा तबो होते. गण गण गणात भूते. हुशार आहेस नारायणी. शत्रूले संपवायले नेहमी बळाचाच उपयोग होतो असं नाही, बुद्धीनं बी शत्रूले सापळ्यात धरता येते. आम्ही तुझ्या सोबत आहो ना नारायणी, पण एक गोष्ट लक्षात ठेव, चुक्यासोबत ओलं जळायला नको. गण गण गणात भूते. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. श्री गुरुदेव दत्त. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. ओ भाऊ, ओ विठ्ठल भक्त, ओ भाऊ. बाप्पा, शुद्ध हरपली का जी? होश नाही का भाऊ तुम्हाला? ओ भाऊ, ओ भाऊ, वाट चरुले इथं गावात राहिले जागा आहे का? ओ काकाजी, ओ भाऊ, रात्र काढायले गावात कोटी जागा आहे का? ओ भाऊ, हा माणूस आहे हा. ओ काकाजी, होशमंदी आण का नाही? ओ भाऊ, अहो किडे इंचू चढून राहिले ना तुमच्या अंगावर तर.
होश मध्ये यान का नाही? ओ भाऊ, ओ भाऊ, ओ भाऊ, या ना. जय गजानन. पप्पा, कवा धरण्या काकाजीले सांगून राहिलो तया वाटसरूले रात्री कोठी झोपायला जागा आहे का, राहिले जागा आहे का, ऐकूनच नाही राहिले ना ते. इथल्या रात्रीले कोणी माती तुडवते का? आता तल्ली नाही ना ते. किडे इंचुड असतील ना आले, ऐकूनच नाही राहिले ना ते. ओ भाऊ, उठाजी, होश मंदी आण. ओ भाऊ, मले सांगा कानानं कमजोर आहे का हे? भ्या नाही वाटत यायले? किडे इंचू डसले तर राहते काही? अहो लीला राहते ना महाराजांची. कोणचे महाराज? सद्गुरु श्री गजानन महाराज. हो ना, महाराजांचे शिष्य आहे ते भास्कर पाटील. नामस्मरणात तल्लीन राहते. पण राहायची सोय होते का? काहून नाही होत? बाजूला तर धर्मशाळा आहे ना, समधी सोय होती ना तिथं. जय गजानन. जय गजानन. सखी आहेस माई, लय जीव लावतेस. इकून तिकून सार ए, हात सोड. हात सोड ना मा. हात कायले धरते? सोड. खात्री करून पाहत होते, माणूसच आहे का कोण लय अनाबाका घेतल्या कमले फुलासारखं जपे. आणि आता जळून सन्याने खाक झालेल्या खोलीत पडली आहे म्या. कशा खालता अन्नाचा कण उतरत नाही. टोचू टोचू समद्याने चामडी सोडली माय. एकटी पडली म्या, एकटी. मा सोडा, तुम्हाला तुमच्या लेकराची काळजी नाही? तुमचा हा माणूस वागणं माझ्या कल्पनेपलीकडचा आहे. कल्पना दारिद्र्यच आहे तो यापाशी. नारायणी बरोबर बोलली ना, मडकर रिकामा आहे तो. व्यंकोबा टोळ म्या. माया प्रतिष्ठेले शोभन तसाच हलकटपणा मले करावा लागेल ना. आता रावणाले लक्ष्मणाचं अपहरण करता येत नव्हतं का? पण त्याने सीतेले पळवलं. मोठं काम करा लागते बाई. सावकार, मले तुही गरज आधी पण नव्हती आणि आत्ता पण नाही. आणि आत्ता तर नाहीच नाही. मी तर ओळखतच नाही ना तुले. काय बाळ 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 करून राहिले. आता जळक्या खोलीत राहते ते उपकार करत मायावर तर बाईताडे. मा संसार आहे, सोन्यासारखी बायको आहे माई नारायणी. मले लेकरू झालं तर तिच्यापासूनच होईल.
तू फालतू गाणारी, तुले कायले डोसक्यावरती घेऊन नाचू मी? सावकार बायकांच्या अश्रूंनी म्या विरघळत नसतो. तुले म्हणून सांगतो, रानावनाचा कायदा राहते, आपण जगायले पाहिजे. तुले सांगतो, पाणी गळ्यापर्यंत आलं ना तर माकडून सुद्धा स्वतःच्या पिलाले पाया खालत घेते आणि स्वतःचा जीव वाचवते. तोंड काळा करणं निंग. बाप्पा असं बोलून राहिले जी सावकार. गण गण गणात बोलते. ताईसाहेब, तुमच्यामध्ये लई लई सहनशक्ती आहे जी. आज सावकाराचं भयानक रूप बघितलं म्या. माणसाला कशाचा आधार असल्याशिवाय असं माणूस वागत नाही. आधार? सावकाराला स्वतःचा जीव वाचवायचा आहे म्हणून माई साहेबांची गोड बोलून राहिले. खोळेपणाचा आव आणून राहिले ते. म्हणजे समधी खेळी सावकाराची दिसून राहिली. पण माई साहेब, म्हणजे एकीकडे आत्याबाई प्रेमाने विचारतात आणि माई साहेब पाया खालत जाळ टाकतात. मला तर समजूनच राहिलं माई साहेबांच्या मनात काय आहे. मला सफासफा विचारायला लागते. पण सावकार काही करू देत ना सावकाराले. मेली तरी हा वाडा सोडत नाही म्या. गण गण गणात बोलते. गण गण गणात बोते. अरे भाऊजी ना भाऊजी, मला तुकडे करा आणि वाटून घ्या समजेनी. जे तर येतो मला कोपऱ्यात घेऊन टेन पाहिलेत पाहितो. बोल ना भाईताड. आधी मला 2-4 मुस्काटीत द्या. चांगलं काम सांगितलं. पण कायले मारा? माझ्या आयुष्याचं शेण केलं ना तुम्ही. शेम शेम महाराजांच्या चरणाची शपथ. जितला राग मी तुमचा केला ना, त्या परीस जास्त माया मी ताई साहेबांवर केली. कालिंजी समद प्रामाणिकपणे केलं. तिळतिळ जीव तुटतो मावाला ताई साहेबांसाठी. त्यांचं भलं व्हावं, बाळ व्हावं, त्याले सन्मान मिळावा, त्यांचं गाणं बनारसले व्हावं, लगीन व्हावं, त्या सुरक्षित राहावं. समद चांगलं चिंतलं मी त्यांच्यासाठी. समद्याचं शेण झालं ना, मायावर तर पण अविश्वास दाखवून राहिले आता. ते कालिंदी काही माणसं राहतेच बेईमान. समजा तुमच्यामुळे झालं. महादुर्दैव का मला तुमच्यासारखा नवरा भेटला. लोभी, लोचट. माया समोर त्या म्हणल्या, तुमची शिसारी वाटते त्यांनी. गर्भवती स्त्रीवर माया नवऱ्याने हल्ला केला. लाज वाटते मले जगण्याची. मले तर घृणा वाटते तुमची. हा दुःख समजणारच नाही ना तुम्हाला. ताई साहेबांनी तलवार तुमच्या मानेवर तर नाही, माया सौभाग्यावर तर ठेवली. आणि अशा फालतू माणसाच्या नावाचं कुंकू लावते म्या. 1000 डाव सांगितलं तुम्हाला, सावकाराची सोबत सोडा. असं मातीमोल जगण्यात काय अर्थ आहे? ताईसाहेब लई चिडले. सावकार तुम्हाला समोर करून वार करतेत. इकडून तिकडून सारखंच ना.
स्वतःची अक्कल वापरा ना जरा. आणि जर तुम्ही सावकारासोबत कटात सापडला तर समध्या गावासमोर मी हानीन आधी तुम्हाला. मला मालूम आहे तुम्ही सुधारणार नाही. एक मेहरबानी करा, वाईट काम करायला जाल ना तेव्हा स्वतःच्या हाताने माया कपाळावर कुंकू पुसून जा. तुमची बायको म्हणून शर्मेनं जगण्यापरीच विधवा राहील मी. बोलते गण गण गणात भूते, नवे सार संसार हा घोर आहे. मना सज्जना सत्य शोधून पाहे, जनी विष खांता पुढे सुख कैचे. करी रे मना ध्यान या राघवाचे. लिकरा, इतिहास आणि पुराणातले दाखले मनी आणावे. जगात अशक्य काही नसते राजे हो. इच्छा शक्ती जबरदस्त असायला पाहिजे. जी जी महाराज. गण गण गणात भूते. पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्रांनी वानर सेनेच्या बलावर्त बलाढ्य रावणाचा वध केला. एकलव्यानं गुरु द्रोणाचार्याचा पुतळा तयार केला आणि धनुर्विद्या शिकली आणि मोठा धनुर्धारी झाला. कारण संकल्प आणि इच्छाशक्ती. आत्मानं रथिनं विधी शरीरम रथमेव तू. शरीर हा रथ आहे आणि आत्मा सारथी. शरीराले इंद्रियाले ताब्यात ठेवणं हे माणसाच्या इच्छाशक्तीवर तर राहते. पण नेटाचा प्रयत्न करावा लागते. भौतिक सुखाशी सोकावलेल्या शरीराले कठोर मन करून ताब्यात ठेवा लागते. आणि तसं तुले करा लागते लेकरा. गण गण गणात भूते. म्या झुकणार नाही जी. शपथ घेतली आहे म्या तुमच्या पुण्य चरणाची. बद्री भाऊ, आम्ही समजे शिष्य आहोत ना तुमच्या संगती. तुम्ही धीर सोडा नको. आम्ही आहोत ना. जी म्या नाही हरणार. साक्षात शंभू महादेव माया समोर आहे. देवासाठी म्या इथलं बी नाही करू शकलो तर म्या कायले जगू. म्या नाही पिणार. गण गण गणात बोते. मला शक्ती द्या. शांत शांत व्हा बद्री भाऊ. बसा खाली बसा. आता शांतपणे जेवायला सुरुवात कर. आम्ही तुझ्या सोबत आहो ना. समद शुभ होते. गण गण गणात भूते. गण गण गणात भूते. गण गण गणात भूते. विचार करा सावकार, विचार करा. धाकले सावकारीन भाई आता तलवारच ठेवत्यात. अबे आता लय झालं. तलवार चालवायला बी जिगर लागते. खरंच लय झालं सावकार. कालिंदी लय चिरली मायावरत. अबे बायकोला किंमत द्यायची असते का बैताडा. सावकार पण आजवर लय हल्ले केले ना आपण. धाकटे सावकारीन तलवार धरली माझ्या मानेवर. तर मायावर कालिंदीवर संशय घेतला. अबे त्यानं काय होतं बे. हा शेवटचा हल्ला. एक घाव आणि 2 तुकडे. सावकार हा डाव फसला तर असा कसा फसते. खेळ खल्लास व्हायले पाहिजे. तो बुवा करमती ना सावकार.
गण गण गणात भूते. मोठं साजरं दिसून राहिलं ना राजे हो. उद्वाला नारायणा उठली करा. गण गण गणात भूते. भेट पाठवणाऱ्या तुले लखला बसो. गण गण गणात भूते. विषयाची वाटी पप्पा म्या प्यायलो. समजा हा खेळच फसला तर आपण खेळ फसला तर तू दोन्ही बाजूनी फसला. सावकार. तूही मान तलवारीच्या धारेवरतच. हा हल्ला फसला एकाचा तरी मुर्दा पाडतोच. हा तू हा सावकार. अबे थरथर ते काय बे. मरायचं नाही तर मारायचं अशी स्थिती आहे ना तर मग मारायचं. समजी तयारी झाली ना. सावकार समजी तयारी झालेलीच आहे आपली. आज तर पद्मा संपायलाच हवी. आणि समजा पद्मा वाचलीच तर पोर तरी मरायलाच हवं. हुशारीनं काम करा. परसदाराकडे जाणारा दरवाजा उघडा ठेवा. कोठार खोलीचा आणि जिन्या खालचा दरवाजा बी उघडा ठेवा. मारे करायला समजावून सांग. पद्मावर तर वार करून त्याईले पटकन वाड्यात न पळता यायला पाहिजे. आणि मारे कर्यापैकी एखादा जर सापडला तर आपला खेळ खलास. कोतवाल आपल्याला काही जित्ता सोडत नाही. मारे करायला आधीच पैशांची थैली दे. काम झालंच पाहिजे. आपण निघणं. आज तू हा खेळ खल्लास होते पद्मा. आता मला भेवच वाटत नाही ना. कायले बोलावलं मले. ताईसाहेब जरा थांबा ना. माईसाहेब येतात. कायले बोलावलं मला इथं. तुले कायची घाई आहे. थांब जरा. थांबणारच हाय मी वाड्यात. आता महा कोणावरच विश्वास राहिला नाही. कोणावरच नाही. समदे एका माळेचेच मनी. आता जो कोणी मायावरचा हल्ला करल त्याचा जीवच घेईन म्या. हे आधीच करायला पाहिजे होतं. अजून पण येळ गेलेली नाही. म्या आणि महाबाळ शाबूत आहे. आणि आता हातात तलवार पण आहे. चांगलंच आहे. आता ऐक. इथून पुढं तू या खोलीतच राहायचं. मायावर तर इथली मेहरबानी कायले. काही टाळ लावणार आता मायावर तर. पद्मा तू या मनातला गैरसमज राग ह्याच्याशी मला काही घेणं देणं नाही. तू लगीन कर व्यंकोबाशी. मला घेणं देणं नाही. का आज वरत तर हेच केलं. तू या बाळाले वाचवलं. खोटं आहे. पद्मा महाराजांची शिष्य आहे म्या. जशी गुरु आज्ञा आहे तसंच होईल. पण माईसाहेब मला वाद नको. या वास्तूत
गर्भार स्त्री आणि तिच्या बाळाचा बळी म्या जाऊ देणार नाही. श्री गजानन माऊलींची तशी आज्ञा आहे. आणि गुरु भगिनी म्हणून तूही आणि तुझ्या बाळाच्या संरक्षणाची जबाबदारी माझ्यावर आहे. तू एकटी नाहीस पद्मा. आता आपण चौघी आहोत. श्री गजानन महाराजांच्या आज्ञेचं पालन व्हायलेच हवं. आता म्या सांगीन तसंच होणार. आईसाहेब, पद्मा, वेळ लय कमी आहे आणि जोखीम लय मोठी. आत्याबाई, पद्माले समजावून सांगा. आत्याबाई, पद्मा, कालिंदी, सावध राहा. गण गण गणात बोते. तुला समजवण्याचा नवा मार्गच सापडत नाही मला. पण गरज काय आहे तुम्हाला मला समजावण्याची? कारण वैरी नाहीस ना तू आमची. जीजी, रक्ता मासात वाढवलं तुले, जन्म दिला. कायले दिल्ला? अशी माझी अवस्था पाहायला दिल्ला जन्म? स्वतःच्या दुःखाचं भांडवल करशील तर अश्रूशिवाय काही भेटणार नाही तुले. मग आता थोडी उमेद ठेव ना. समधीकडनं असं नाक तोंड दाबता का घुसमटतेच माणूस? का झालं तुला घुसमटायले? आता लहान भावाकडनं अक्कल शिकू का म्या? चिडते कायले? भावाचा हक्क राहते ना. जेव्हा जिजाजी प्यायले बाहेर पडायचे तेव्हाच आम्ही समजू शकतो. पण आता तर ते साक्षात शंभू महादेव जवळ आहेत. हाव ना. अगं, हा शुभयोग आहे. सत्पुरुषाच्या छत्रछायेखाली राहतील तर व्यसन सुटेल, आयुष्य मार्गी लागल. समजतं का तुले? हा तुमचा समज झाला. म्हणजे गैरसमज आहे वाटतं तुले? मग का आता बद्रीजी त्या बुवाच्या नादी लागून घरदार संसार सोडून संन्यासी झाले, काशी प्रयागाला गेले तर माय पोरींची आणि माय आयुष्याची माती होईन का नाही? माय बाप्पा, हेकुडी हेकुडी चालते माय तू. दामाजी जेव्हा तुझ्या सामोरे होते, घरात होते, तेव्हा टोचू टोचू बोलून हैराण केलंस तू त्याले. आणि आता गुरु माऊली महाराजांजवळ हाय तर काटे टोचून राहिले तुले. जिजे, आता ह्यात रडण्यासारखं काय? अगं, दुरून दुरून महाराजाला भेटायला लोक येतात. हा ना, तू कशी वागते? जिजे, अगं मुन्नीच्या मनावर तर परिणाम होईल ना. अरे, हेच असं आहे. तुम्ही समदे मरा आणि मले छातीची धरा बस. जिजी, तू चाल बरं माय सांग, आपण महाराजाला भेटू. अडलय माखेटर. दुश्मनात तुम्ही माय नवऱ्याले पण त्या उघड्या नागड्याच्या नादी लावलं तुम्ही. बस, अजून एक शब्द बोलशील महाराजाले तर थोबाड फोडीन तू. सहन करून राहिलो तर डोक्यावर बसते. हे बघ माय. चुप. आम्हाले काही बोल. मले, बाबूजीले, बंकटले, कावेरीले वाटेल ते बोल. पण महाराजाला बोललेलं म्या सहन करणार नाही. आमचं श्रद्धास्थान आहे महाराज, गुरु माऊली. त्याला बोललेलं मले सहन होणार नाही.
गण गण गणात भूते. दगा झाला. सावध, मारेकरी सुटाली नको. गण गण गणात बोते. पद्मा, गण गण गणात भूते. यंकोबा क्षणात इच्छीन अन समशील. बेकड माकड्यांच्या शेपट्या धरण्यात धन्यता मानणारा तू वाघिनीले कायले आव्हान देतील एकरा. अष्टभुजा आहे ती. गण गण गणात भूते. गण गण गणात भूते. गण गण गणात बोते. 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 पद्मा, घाबरायचं नाही पद्मा, काही झालं नाही. हा, शांत हो. महाराज आहेत ना. कालिंदी, कवाडापासनं उजेड दाखवता. बाप्पा, रगत. रगत. गण गण गणात भूते. गण गण गणात भूते.